नमस्कार. शेतकऱ्यांसाठीच्या ठळक बातम्या. परभणी बाजार समिती अंतर्गत सीसीआयची कापूस खरेदी केंद्र सुरू होणार. आता सीसीआय अंतर्गत परभणी जिल्ह्यात कापूस खरेदीला सुरुवात. जिल्ह्यातील 423 शेतकऱ्यांना हक्काचे शेततळे. शेतकऱ्यांसाठी 75,000 तर आस्तरीकरणासाठी 1.5 लाख रुपये अनुदान. सोयाबीनचा भाव आठवड्यापासूनच स्थिर. सर्वसाधारण दर 4,710 रुपये प्रति क्विंटल. ऊसतोड कामगारांची फसवणूक करणाऱ्या मुकरदमावर गुन्हे नोंदवा असे दावे. मुकरदमावरती गुन्हे नोंदवा. तुरीची टुणकवडी तर सोयाबीनची घसरगुंडी. तुरीने गाठला 10,000चा पल्ला तर सोयाबीन 4,700 वरती. महाराष्ट्र परत गारठणार. महाराष्ट्रात गारठा. भारतीय हवामान खात्याचा अंदाज. देशातील 55% तालुक्यात मान्सूनचे पावसाचे प्रमाण वाढले. मान्सून अपडेट टुडे. अतिदुर्गम भागात कुक्कुटपालन वरदान, अन्यथा बाकीच्या भागात कुक्कुटपालन वरदान नाही. घरावर सौर ऊर्जा पॅनल बसवले आणि 2,000चे बिल आले 150 रुपयांवरती. अशाच दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी खालील दिलेल्या नंबरला आत्ताच आपल्या परिसरातील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा आणि दररोज अशा बातम्या आता आपल्या मोबाईलवरतीच मोफत मिळवा. चला शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढे.